नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. पवार तालीम, गाव मगराचं निमगाव, जे गाव कुस्ती क्षेत्रात सुवर्ण अक्षरांनी कोरलं आहे. अशा या गावातील तालमीचा आज आपण संपूर्ण आढावा घेणार आहोत. वस्ताद दादा पवार, गोरख पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही पैलवान मुलं या ठिकाणी सराव करत आहेत. तर संपूर्ण निसर्गाच्या सानिध्यात ही तालीम उभारलेली आहे. स्वच्छ आणि सुंदर तालमीचा परिसर आहे. वस्ताद गोरख पवार मुलांकडून सराव करून घेतात. तर वस्ताद दादा पवार हे मुलांना ज्या गावात कुस्ती मैदान आहे त्या गावात घेऊन जाण्याचं आणि आणण्याचं काम करत असतात. कुस्ती क्षेत्राला ही लाभलेली दोन अनमोल रत्न आहेत. या गावातील, या जिल्ह्यातील कुस्ती वाढवण्यासाठी आणि जपण्यासाठी बहुमूल्य असं कार्य आहे. कुस्ती क्षेत्रासाठी मोठं योगदान देत आहेत. त्याचबरोबर गावातील एक निर्व्यसनी पिढी घडवू पाहणारे व्यक्तिमत्व आहे. सकाळी रनिंग झाल्यानंतरनं मॉर्निंग वर्कआउट घेतला जातो. त्यानंतर तालमीमध्ये बैठका असतील, सपाट्या असतील मारल्या जातात. त्यानंतर लढतीचा सराव केला जातो. लढत ही तितकीच महत्त्वाची आहे. राम राम मंडळी, माझं नाव दादा पवार. वस्ताद, या तालमीची तरी सुरुवात कधीपासून झाली? 2011ला. 2011ला या तालमीची सुरुवात झाली. तिथनं पुढचा प्रवास कसा झाला तालमीचा? म्हणजे तालमीत पोरं सुरुवातीच्या कालखंडामध्ये किती होती? पहिल्यांदा 2-4 आली, येत 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 एक 10-15 झाली, आता भरपूर झाली ती. तर सुरुवातीला जे पैलवान आपल्याकडे आली ती किती वयोगटातली होती ती? वयोगटातले लहान लहान पैलवान होतं, सगळं नवीन पैलवान होतं.
लहान लहान पोरांना सुरुवातीपासूनचं शेड्यूल कसं असतं म्हणजे तालमीचं आपलं प्रॅक्टिस काय शेड्यूलचा प्रॅक्टिसचा दोर पकड रनिंग सकाळी उठताच बाहेरनं आल्यानंतर रनिंग झाली की सपाटी झाली की लढती होऊन परत बाहेर दोर नाही सकाळी उठते ती उठल्यानंतर सकाळचं परत रनिंग भरपूर करते 2-2.5 किलोमीटर 2-3 किलोमीटर रनिंग झाली की परत आपलं भात घ्यायची सपाट्या मारायच्या सपाट्या 1-2-300 सपाट्या मारल्या की लढतीला सुरुवात लढती मात्र चांगल्यापैकी घेतो आम्ही लढती 1 नंबर लढती पूर्ण बास करू द्यायचं नाही लवकर कुणाला आणि नंतर आणखी दमवायची भरपूर दमल्यानंतर परत दोर चढायचं 2011ला चालू केली 2011ला चालू केल्यानंतर काय निमगाव गावचं वैशिष्ट्यच असं आहे की निमगाव गावामध्ये पैलवानच होतात आणि पैलवान कशी निमगाव गावाचे पैलवान पूर्ण निमगाव गाव पैलवानकीला शहाणा आहे त्याच्यामुळं काय होतं पोरं फसवत नाही ती प्रत्येक दुसऱ्या तालमीतली मुलं फसवते ती वस्तादबद्दल अवस्थात असा तसा सांगून मुलं टिकत नाही ती आणि ह्या निमगाव गावात गावच असं आहे की पूर्णतः कुस्तीचं माहितीचं गाव आहे त्याच्यामुळं इथं वस्तादला मुलं फसवू शकत नाही ती कारण वजीर पुण्यांदा छोटराव साहेब आनंदा गायकवाड तानाजी बोडरे बाळू कुदळे शिरंग मगर सोमा मगर हे रामचंद्र मगर हे महाराष्ट्र चॅम्पियन आहेत नॅशनलपर्यंत गेलेली मुलं आहेत ती आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच इतर शाखा असल्यामुळं मुलं ही निमगावमध्ये घडते तीच आणि रावापाचा शेड्यूल आहे तो शेड्यूल ती मुलं घेते ती आणि मान वणणे मानत कस काढणे ही जास्त शेड्यूल असतो निमगावच्या तालमीचा आणि सातत्य असलं की एक 7-8 महिने जर रेग्युलर तालीम केली तर पोरगा हा पैलवान पैलवान होणं हे सोपं आहे पण लक्षात येत नाही मुलांच्या बी येत नाही आई वडिलांच्या येत नाही आई वडील काय वेळेला पोरं फसवून लग्नाला ह्याला ही चुकीचं आहे सातत्य गरजेचं आहे काही कुणाचं लग्न नको आणि विश्रांती मुलगा हा गाडीवर सुद्धा फिरला नाही पाहिजे जास्त प्रॅक्टिस झाली की त्यानं शांत राहिलं पाहिजे प्रॅक्टिसमध्ये 2 टाइम सातत्य पाहिजे पैलवान होतोच ही 100% गॅरंटी आहे कारण एका वेळेला निमगावची 7-8 महाराष्ट्र चॅम्पियन संघ होती निमगावच्या तालमीनं सातारा सांगली कोल्हापूरला भ्या दाखवलंय आणि अजून पण तसं होऊ शकतं कुस्ती क्षेत्रात कुस्तीच्या सुवर्ण अक्षरात कोरलेलं तुमचं मगराचं निमगाव गाव आहे होय
कुस्ती ही शांत डोक्याने केली पाहिजे. आपल्याजवळ जेव्हा टप्प्यात आला की आपण बरोबर त्याचा कार्यक्रम केला पाहिजे. म्हणजे आता मी कसं करतो की उलटी लावतो, उलटीला असा निकालाला चान्स दिला पाहिजे. निकालाला चान्स दिल्यानंतर बरोबर दोन्ही चटी गावली का पाय अडकवून तिथल्या तिथं त्या पहिलवानाला डोकं चाललं पाहिजे. कुस्ती हा काय वाटेल तेवढा सोपा खेळ नाही, डोक्यानंच खेळावा लागणार आहे खेळ आहे. अशी बरीच मुलं आहेत की त्यांच्या डोक्यात लवकर येत नाही कुस्ती. कुस्ती म्हणजे मन मनगट मेंदू हां, या तिन्हींचा सुंदर मेलाप म्हणजे कुस्ती आहे. कुस्ती नुसतं ताकदीचा सुद्धा पण काय उपयोग होत नाही त्यात. काय उपयोग होत नाही. हां, तिन्ही गोष्टी चालल्या पाहिजेत. मन चाललं पाहिजे, मेंदू चालला पाहिजे, ताकद चालली पाहिजे. या तिन्ही गोष्टी पाहिजेत पहिलवानाकडे. तेव्हाच कुस्ती. तेव्हा कुस्ती सक्सेस होती. अजून काय सांगाल डावाबद्दल तुमच्या? डावाबद्दल म्हणजे कुस्तीला कमीत कमी 4-5 तरी डाव आले पाहिजेत. खाली बसल्या उठता आलं पाहिजे, हात फिरवून निघता आलं पाहिजे, वरून पट काढून धरून आणता आलं पाहिजे, मान वडता आली पाहिजे. असे बरेच डाव आहे कुस्तीत. म्हणजे एकच डाव करून चालत नाही. जरी धरून आणलं तर उठून जाता आलं पाहिजे, धरून आणल्यावर पाडता आलं पाहिजे, जरी त्यानं धरून आणली तर मानत आपल्या खस पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. चुबड्या ही चांगली चढती ती आता नाही चढती. चल तुला येत असं चढणं चढणं. वारसा महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटा तेवढी दाबायला विसरू नका. धन्यवाद.